शिरूरच्या पिंपरखेड गावात अखेर एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय। पण हा तोच नरभक्षक बिबट्या आहे का असं अजून स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याला जीवे मारावं अशी मागणी गावकरी करतात। या मागणीला वन विभाग आणि राज्य सरकार पूर्ण कसं करणार? जेरबंद बिबट्याला मारणार की सोडणार? पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। मनसरमध्ये नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात कैद। बिबट्याला मारण्यासाठी गावकरी आक्रमक। बिबट्याला जगवायचं की माणसाला? गावकऱ्यांचा सवाल। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलानं जीव गमावलाय। या घटनेनंतर बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे निर्देश दिलेले होते। याच दरम्यान वन विभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला। बिबट्या कैद झाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पिंजऱ्याकडे मोर्चा वळवला आणि बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली। घावला त्याला मारा। आमची पहिली घटना घडली, दुसरी घटना घडली, 8 बिबटे धरले। बरोबर, हे तर खरंय। आज कमीत कमी 50-60 बिबटे असतील, हे मान्य। 8 बिबटे धरले, 8 बिबटे ठेवले कुठं तुम्ही? कुठं माणिक डोला? इथं मंगळूरच्या बारिष्टात, इथं देवगावच्या बारिष्टात सोडलेत। व्हिडिओ शूटिंग आहे, व्हिडिओ शूटिंग आहे, डेट, टाइम, तारीख आपल्याला माहित नाही। हे बिबट्याची नोंद करा, पिंजऱ्यामध्ये कैद झालेला बिबट्या नरभक्षक आहे की नाही याची खात्री अजून व्हायची आहे। पण गावकऱ्यांनी बिबट्याला मारण्याची आक्रमक भूमिका घेतल्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर पेच उभा राहिलाय। भीती वाटते, बरोबर आहे, पण काय इथून पाहून त्यांनी जर काम केलं असतं व्यवस्थित तर हे दिवस आले नसते असा विषय। कारण 20 दिवसाच्या अंतरात 3 घटना घडल्या ह्या भागात। एक 5.5 वर्षाची मुलगी, नंतर एक आजी आणि आता पुन्हा 13 वर्षाचा मुलगा। त्यामुळे लोकांचा रोष त्यांच्यावर हाय, साहजिकच आहे। पहिल्यापासून जर याच्यावर जर नियंत्रण असतं तर आता ही वेळ आली नसती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो दिवस आहे तो आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आज आपण जे काम करणार आहोत ते खरंच उपयोगाचं सगळ्यांसाठी असणार आहे। कारण की त्या भागामध्ये जो बिबट्या आहे, जो की अटॅक करतोय, तो आज पकडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यासाठी ग्रामस्थांनी पण खरंच सहकार्य करणं गरजेचं आहे आणि यांच्या सहकार्यानंच हे सगळं काम आपल्याकडून साध्य होणार आहे। त्यामुळे आज आपण पहिल्यांदा त्या साईटवरती जाऊन सगळं ट्रॅक वगैरे त्याचे मागोवा घेणार आहोत त्या ठिकाणी जाऊन। नाही, आम्ही आता आज या ठिकाणी दाखल झालोय। काही वेळात आम्ही सुद्धा या ग्राउंडची पाहणी करू, त्यानंतर मी तुमच्याशी संवाद साधेल। मात्र काही शूटरच्याही टीम येत आहेत असं समजतं। आमच्या काही अजून टीम येणार आहेत, कोर टीम आमची येते, त्यानंतर आम्ही संवाद साधू तुमच्याशी। नरभक्षक बिबट्याची ओळख अजून पटायची आहे, त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचं रेस्क्यू करायचंय। पण हा तोच नरभक्षक बिबट्या निघाला तर पुढे काय, हा गावकऱ्यांचा प्रश्न कायम आहे। दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्राशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय। नरभक्षक बिबट्याला मारण्याची परवानगी राज्य सरकार केंद्राकडे मागणार आहे। मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते। तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी। कारण आता जो काही आपल्याकडे जंगलाचा किंवा बाकी जो एरिया आहे त्याच्या तुलनेत ही संख्या मोठी झालेली आहे आणि म्हणून स्टरलायझेशनचा देखील एक प्रोग्राम हातामध्ये घेण्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी। आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते। तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर तासाभरातच मृत मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। 13 वर्षीय रोहनच्या मृत्यूमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यातील लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याचा प्रश्न उजेडात आला। शिरूर प्रमाणेच जुन्नर, आंबेगाव आणि खेडचे नागरिकही रोज बिबट्याच्या दहशतीखाली जगतात। या 4 तालुक्यांमध्ये तब्बल 1200हून अधिक बिबट्यांची संख्या आहे। गेल्या काही महिन्यात या तालुक्यांमध्ये 12हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर गेल्या काही वर्षात मृतांचा आकडा 50च्या पार गेलाय। घराशेजारी, शेतात, गोठ्यांजवळ, रस्त्यावर, नदी पुलांवर बिबटे सहज दिसतात। बिबट्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात संख्या वाढण्याला नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणं आहेत।
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती आहे, ज्यात बिबट्यांना लपण्यासाठी, प्रजननासाठी आणि शिकारीसाठी योग्य आश्रय मिळतो. या बिबट्यांच्या 2 ते 3 पिढ्या ऊसांच्या शेतामध्ये वाढल्यात, त्यामुळे त्यांना जंगलात राहणं शक्य नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. काय आहे की शेवटी गरज ही शोधाची जन्य आहे. इथं खाद्यच नाही त्यांना. एक तर ऊस क्षेत्र जास्त वाढलेलं आहे. आता ऊस क्षेत्र हे बिबट्यासाठी कम्फर्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी कसं जे बिबटे आहेत ते आहे तसे जगतात. समजा बिबट्याच्या मादीला उदाहरणार्थ 3 पिल्लं झाली, ही जर समजा जंगलसारख्या ठिकाणी झाली पिल्लं, तर त्या ठिकाणी त्या बिबट्यांच्या अनेक शत्रू अनेक आहेत. मग ती घार आहे, तरस आहे. बिबट्याची मादी साधारण शिकारीला गेली किंवा पाणी प्यायला गेली तर त्यांच्या जे बछडे आहेत त्यांना धोका आहे. त्यांचे शत्रू त्यांच्यावर हल्ला करतात. त्यामुळं एखादं पिल्लू जगतं किंवा कदाचित जगत पण नाही. त्यामुळे त्याची जी संख्या आहे ती आटोक्यात राहते. मोर्टॅलिटी कमी झाली, या ठिकाणी संख्या वाढत चालली, या खाद्य ठिकाणी कमी झालं. येस या ठिकाणी काय आलं की ऊस आहे एकदम कंपड आहे. त्यांना सर्वात कंपड असा ऊस आहे. शिवाय जे आता बिबटे नवीन या ठिकाणी आहेत त्यांना ऍक्च्युअली जंगल माहीतच नाही, कारण त्यांचे 2-3 पिढ्या ह्या ऊसातच तयार झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना जंगल माहीत नाही. आता हे जे नवीन बिबटे आहे त्यांना जंगलात जर सोडलं तर ते थांबतही नाही, कारण त्यांना तिथं कसं जंगलात खाद्याची स्ट्रगल आहे. हे बिबटे मला वाटतं कदाचित हरणाच्या मागं पळतील की नाही हे पण सांगता येत नाही, कारण त्यांना ती सवयच राहिली नाही. बिबट्यांना आता जंगलात शिकार राहिलेली नाही. अन्नाच्या शोधात ते मानवी वस्त्यांकडे आले. बिबट्यांनी सुरुवातीला कुत्रे, कोंबड्या पळवल्या, पण हळूहळू या बिबट्यांना माणसाच्या रक्ताची चटक लागली. मग बिबटे दिवसा ढवळ्या भटकू लागले. हल्ला झाला त्याच ठिकाणी आता पुन्हा बिबटे येऊन थांबला होता असं नागरिकांनी सांगितलं. आम्ही लगेच तात्काळ त्या ठिकाणी गेलो. हो, तिथं पदमार्ग पण आम्ही पाहिले. तर आता आपल्याला तरी हे बिबटे हे पिंजरे आपल्याला तिथं ठेवावं लागतील. आणि आता काय की बिबट्यांची संख्याच खूप आहे, तुलनेने त्यांना खाद्य कमी आहे. कारण या लोकांनी सांगितलं की या ठिकाणी पूर्वी रानडुकरं खूप होती, तर आता ह्या बिबट्यांनी हे सर्व संपवलंय. मग त्याचा जो बॅलन्स आहे खाद्य आणि बिबट यांचा तो बॅलन्स बिघडलेला आहे. त्यामुळे एकतर आता इथले बिबटे आता आपण काय विचार आहे की जास्तीत जास्त जर बिबटे पकडले गेले तर हे इथून शिफ्ट केले पाहिजेत. नंतर मग वनी विभाग ठरवल ते मग ते वनताराला न्यायचे की रेस्क्यू सेंटरला ठेवायचे नाही. पण जे जुन्नर वन विभाग आहे या ठिकाणी 800 बिबटे आहेत असं मागं हे होतं. आता तर नवीन सांगतायत की फार 1200च्या आसपास असतील. पण आहेत बिबट्यांची संख्या खूप आहे, कारण ज्या अर्थी हे हल्ले होत आहेत त्या अर्थी खाद्याचं प्रमाण त्यांचं कमी होतंय. ते संपूर्ण खाद्य त्यांचं संपलंय आणि आता फक्त काही शिल्लक नसल्यामुळे कुत्रे आणि त्यात कसं होतं की ज्या ठिकाणी पशुधन आहे म्हणजे समजा बकरी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आता काय करते की सर्वजण बंदिस्त गोठे आता सध्या चालू आहे. बंदिस्त गोठे लोक करतायत पशुधन वाचण्यासाठी. परंतु आता हा प्राणी तो खाणार काय? जर पशुधन जर बंदिस्त झालं तर मग त्याला हे लहान मुलांचाच वगैरे आता त्याला पर्याय राहिला नाही. मानव आणि बिबट्या यांच्यातला संघर्ष अटळ आहे. एका बिबट्याला पकडून हे प्रकरण आत्ता शांत होईल, पण भविष्यात काय? या भागातील बिबट्यांना वरतारा अभयारण्यात पाठवण्याचा विचार सरकारी यंत्रणेकडून केला जातोय. 20 दिवसांमध्ये 3 घटना जुन्नर जी फॉरेस्टची परिसर आहे त्या ठिकाणी घडल्या आणि एका कुटुंबातले 2 घटक केले. घटना अतिशय खेदजनक आहे, दुःखदायक आहे. आणि म्हणून आता आज बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगी निशी ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे. अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथे पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मानव बिबट्या संघर्ष हा फक्त आकड्यांचा नाही तर भावनांचा आणि जगण्याचाही प्रश्न बनलाय. वन विभाग प्रयत्न करतोय, पण लोकांचा संयम संपलाय. ठोस धोरण हवं. तसं झालं नाही तर हे उसाचे मळे मृत्यूचे सापळे होतील. राहुल कुलकर्णीसह अविनाश पवार, NDTV मराठी.